नमस्कार मित्रांनो. वर्षातून दोनदा आपण सगळे तिरंगा फडकवतो, राष्ट्रगीत गातो, लाडू आणि जिलेबी खातो. एकदा 15 ऑगस्टला आणि एकदा 26 जानेवारीला. पण जर मी तुम्हाला विचारलं की या दोन्ही दिवसांमधला खरा फरक काय आहे, तर तुम्ही सांगू शकाल का? अनेकदा मोठी माणसंही यात गोंधळतात आणि लहान मुलांना तर हे दोन्ही दिवस फक्त सुट्टीचे दिवस वाटतात. म्हणून चला, आज आपण वेळेचे घड्याळ थोडंसे मागे फिरवूया आणि त्या पुस्तकाची गोष्ट समजून घेऊया, ज्या पुस्तकाने आपल्याला महाराणीचे गुलाम यामधून भारताचे नागरिक बनवले. ही गोष्ट सुरू होते 15 ऑगस्ट 1947 ला. भारत एका कैदखान्यातून बाहेर पडल्यासारखा स्वतंत्र झाला होता. जसे एखाद्या कैदखान्याचे दार अनेक वर्षांनंतर अचानक उघडावं, तसंच काहीसे ते होते. आपण आनंदी होतो, आपण मोकळे झालो होतो. पण एक मोठी अडचण होती. इंग्रज परत जात होते आणि ते आपले कायदेही सोबत घेऊन जात होते. आता प्रश्न असा होता की इतक्या मोठ्या देशाचे कारभार कोण चालवणार? रस्त्यावर गाड्या कुठल्या बाजूने चालणार? शाळा कशा चालणार? कोणी गुन्हा केला तर शिक्षा कोण देणार? आपल्याकडे स्वतःचे नियमच नव्हते. पुढची 3 वर्षे भारत स्वतंत्र देश होता. पण आपल्याकडे आपली स्वतःची रूल बुक नव्हती. ही गुंतागुंत सोडवण्यासाठी देशातील सगळ्यात बुद्धिमान लोक एकत्र आले. या टीमचे नेतृत्व होते डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्याकडे. त्यांनी जगभरातील अनेक देशांचे कायदे अभ्यासले आणि भारतासाठी एक खास पुस्तक तयार केले, ज्याला आपण म्हणतो संविधान म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन. हे संविधान तयार व्हायला 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस लागले. हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या पुस्तकात हे लिहिलेले नव्हते की राजा कोण असेल, तर हे लिहिलेले होते की आता कोणताही राजा नसेल. आता देशातील प्रत्येक नागरिक समान असेल. एका गरीब कुटुंबातील मूलसुद्धा डॉक्टर, इंजिनियर किंवा भारताचा राष्ट्रपती बनू शकतो. आली 26 जानेवारी 1950 ची सकाळ. याच दिवशी ही नियमांची पुस्तकं संपूर्ण देशात लागू करण्यात आली. आणि याच दिवशी भारत एक गणतंत्र म्हणजेच रिपब्लिक बनला. गण म्हणजे जनता आणि तंत्र म्हणजे व्यवस्था, म्हणजेच जनतेची व्यवस्था. म्हणूनच 15 ऑगस्टला आपण आपल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो, पण 26 जानेवारीला आपण आपल्या ताकदीचा उत्सव साजरा करतो, ती ताकद जी आपल्याला संविधान देतं. याच दिवशी पहिल्यांदा भारताच्या राष्ट्रपतींनी तिरंगा फडकवला आणि आपल्याला हक्क मिळाले. शाळेत जाण्याचा हक्क, आपले मत मांडण्याचा हक्क आणि मतदानाचा हक्क. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही 26 जानेवारीची परेड पाहाल किंवा शाळेत झेंडा फडकवाल, तेव्हा हे लक्षात ठेवा की हा फक्त एक दिवस नाही. हा त्या मेहनतीचा सन्मान आहे, जी आपल्या महापुरुषांनी आपल्याला एक स्वतंत्र आणि समानतेवर आधारित समाज देण्यासाठी केली. संविधान हे फक्त एक पुस्तक नाही, ते आपलं संरक्षण कवच आहे. आम्हाला आशा आहे की आता तुम्ही आणि तुमचे छोटे भाऊ-बहिणी गणतंत्र दिन का साजरा केला जातो हे कधीही विसरणार नाही. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर ती नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक मुलाला आपल्या देशाच्या इतिहासाचा अभिमान वाटेल. जय हिंद. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांपर्यंत आणि समाजापर्यंत चांगले विचार पोहोचायला हवेत, तर आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हे फक्त एक चॅनेल नसून मुलांचे भविष्य घडवणारी चळवळ आहे. तुमच्या एका क्लिकमुळे आपण हे काम घराघरात पोहोचवू शकतो. नक्की सपोर्ट करा.